संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 118। अभंग अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, ओळखा जातीचा अत्य जगतो। वेदश्रुती नाही ग्रंथ ज्याप्रमाण, श्रेष्ठाचे वचन न मानिजो। तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान, तैसा तो दुर्जन शिवो नये। ओळी क्रमांक 1। अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, या ओळीमध्ये संत तुकाराम महाराज सांगतात की कोणत्याही व्यक्ती त्याच्या उच्च वंश, जाती, वर्ण, विद्वत्ता आणि किंवा वाणीच्या अति उत्कृष्टतेमुळे ठरत नाही। अतिवादी म्हणजे खूप बोलणारा, वाद घालणारा, वागणुकीत अहंकारी असा माणूस शुद्ध आत्म्याचा नसतो। शुद्ध या बीजाचा म्हणजे शुद्ध बीजासारखा अंतःकरणाने स्वच्छ आणि निर्मळ असणारा। म्हणूनच जो अंतःकरणाने शुद्ध आहे तोच खरा भक्त। उगाच वाद करणे, ज्ञानाचा अभिमान मिरवणे किंवा शब्दांची जत्री उधळणे ह्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळे येतात। ओळी क्रमांक 2। ओळखा जातीचा अत्यंच तो। इथे अत्यच हा शब्द सामाजिक दृष्टिकोनातून न वापरता आत्मिक दुर्बलतेचे प्रतीक म्हणून वापरला आहे। तुकाराम महाराज की जो व्यक्ती श्रेष्ठाचे मार्ग, नियम, सद्गुरूचे वचन यांना नाकारतो, जो केवळ आपल्या अहंकारामुळे जगतो, तो माणूस स्वतःच्या आंतरिक अधोगतीला जात नाही। पांडित्य असूनही, अध्यम म्हणजे विद्वत्ता असूनही खालच्या प्रकारचा माणूस। खरी जात ही मनाची असते। अंतःकरणाची शुद्धता आणि ईश्वर भक्तीवर माणसाची खरी ओळख ठरते। ओळी क्रमांक 3। वेदश्रुती नाही ग्रंथ ज्याप्रमाण, श्रेष्ठाचे वचन न मानिजो। ही ओळ समाजातील त्या लोकांसाठी आहे जे वेद, शास्त्र, श्रुती, ग्रंथ वाचतात पण त्यांचे आचरण करत नाही। शब्दशः ग्रंथाचे वाचन आणि स्मरण करून केवळ ज्ञान मिळवणे उपयोगी नाही। ज्याला मोठ्या संतांचे, सद्गुरूंचे, ज्ञानवानांचे शब्द स्वीकारायचे नाही, तो स्वतःच अज्ञानाचा अंधारात आहे। श्रवण, मनन आणि आचरण हे त्रिसूत्री जीवनात उतरणे हाच खरा आध्यात्मिक अभ्यास आहे। ओळी क्रमांक 4। तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान, तैसा तो दुर्जन शिवो नये। ही ओळ अत्यंत प्रभावशाली आहे। तुकाराम महाराज तुलना करतात त्या व्यक्तीची जे बाह्यात चांगले दिसतात पण आंतरिक स्वरूपाने खूप विषारी असतात। मद्यपानाचे मिष्टान म्हणजेच वरून आकर्षण पण अंतःकरण घातक। तसेच दुर्जन माणूस जो कितीही गोड बोलत असला तरी त्याच्या मनात वाईट विचार नक्कीच असतात। त्यामुळे तुकाराम महाराज सावध करतात, अशा दुर्जन माणसांपासून दूर राहा। त्यांच्याशी व्यवहार करताना गोड गोड बोलणं फसवू शकतं। तुकाराम महाराजांचा जीवन संदेश। त्यांनी नेहमीच आचरणाला आध्यात्मिक मूल्य मानले आहे। जाती व्यवस्थेवर प्रहार केला पण एकात्मेची शिकवण मात्र त्यांनी नक्की दिली। ज्ञान, वैराग्य आणि भक्ती या त्रिसूत्रीचे महत्त्व त्यांनी त्यांच्या अभंगातून सांगितले। हा अभंग केवळ एक सामाजिक टीका नाही तर एक अंतर्मुख होण्याचा आरसा आहे। आजच्या काळात हा अभंग का महत्त्वाचा आहे? नंबर 1। आभासी आध्यात्मिकता म्हणजेच आज अनेकदा धर्माचे मुखवटे घालून बाह्य पूजा करतात पण आचरण विचारतात। संतांची शिकवण म्हणजे स्वतःला तपासण्याचा एक आरसा आहे। नंबर 2। सत्पुरुषांची ओळख। खरे सत्पुरुष हे आचरणशील असतात। त्यांच्या वागण्यात नम्रता असते आणि त्यांचा प्रत्येक शब्द अनुभवावर आधारित असतो। अशांनाच आपले गुरु मानावे। नंबर 3। मोहाच्या मिठाईपासून सावध राहा। बाहेरून गोड आतून विषारी अशा वागणुकींपासून वाचायला शिकायला हवे। ही शिकवण आपल्याला प्रत्येक नात्यात लागू होते, मित्र, गुरु, कुटुंब आणि समाज। अंतर्मुखता आणि साधना म्हणजेच संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ही केवळ पवित्र वाणी नाही तरी ती आत्मज्ञानाचे साधन आहे। या अभंगावर ध्यान करताना स्वतःला प्रश्न विचारावे, मी कुणाचं वचन मानतो? मी फक्त बोलतो की आचरणही करतो? माझं अंतःकरण शुद्ध आहे का? यांनी आपली साधना खरी होईल का? थोडक्यात सारांश कसा बघा, अभंग वाक्य जीवनातील अर्थ
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा, बोल केवढा नव्हे शुद्ध अंतकरण असणारा खरा श्रेष्ठ. म्हणजेच ओळखा जातीचा अत्यंत जो जातीपेक्षा मनाची अवस्था महत्त्वाची, वेद श्रुती नाही. ग्रंथ ज्याप्रमाणे केवळ ग्रंथ वाचन नव्हे आचरण आवश्यक. मध्यमिष्ठानाचे मिष्ठांवरून गोड आतून घातक असतात. अशा दुर्जनांपासून सावध. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कुणी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.